मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की संगणक याच्याशी जेव्हा इंटरनेट जोडलं गेलं तेव्हा संगणक आणि इंटरनेटचा वापर आपण आता बहुतांशी जागी करतो. म्हणजे जगातली अशी कमी क्षेत्र असतील की ज्याच्यामध्ये आज संगणकाचा वापर होत नाही. आणि मग संगणक हे असं एकमेव विज्ञानाचं उपकरण आहे ज्याच्यामध्ये भाषा चर्चा होते. मग कारण असं आहे की संगणकाच्या संचालनासाठी भाषेची गरज असते. म्हणजे हे एकमेव असं विज्ञानाचं उपकरण आहे की ज्याच्या संचालनासाठी भाषा लागते. आणि मग नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, फोनेटिक इनपुट, सिमॅन्टिक, सिंटॅक्स, अशा म्हणजे कॉम्प्युटर लँग्वेजेस, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला संगणक भाषांच्या म्हणजे कॉम्प्युटर लँग्वेजच्या संदर्भामध्ये ऐकायला मिळते. मग याच्यामध्ये अनेक विद्वानांनी काम केलेलं आपल्याला दिसतं. त्यात नासाचे शास्त्रज्ञ रिग्स ब्रिग्स आहेत किंवा आर्मस्ट्रॉंग दाम्पती आहे. त्याच्यानंतर अनेक असे लोक आहेत, म्हणजे गिरीशनाथ झा म्हणून आहेत किंवा प्रमोद पांडे ते आहेत. आणि मग अशा या सगळ्या जेव्हा भाषेची चर्चा किंवा भाषा विज्ञानाची चर्चा सुरू होते तर तिथे संस्कृत ही जी आपली सुसूत्रबद्ध म्हणजे ज्याचं व्याकरण सूत्रांमध्ये बांधलेलं आहे, जी वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय शुद्ध भाषा मानली जाते, तर त्याचं संस्कृतचं विवेचन होणं हे स्वाभाविक आहे. आणि मग यानंतर संगणकाची जी संरचना आहे त्याच्या वैशिष्ट्यांची चर्चा लेखकाने केलेली आहे. सुविदितम यद अस्य संगणक उपकरणस्य वैशिष्ट्यपूर्णा संरचना भागद्वये विभाजिता वर्तते. सुविदितम, आता आपल्या सगळ्यांना एक माहिती आहे, सुविदितम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की या संगणक उपकरण जे आहे त्याची वैशिष्ट्यपूर्ण अशी संरचना आहे. भागद्वये विभाजिता, ती 2 भागांमध्ये विभागलेली असते. म्हणजे आपलं संगणक म्हणजे कॉम्प्युटर जे असतं ते 2 भागांमध्ये विभागलेलं असतं. तत्र एक हा दृश्य यंत्रभाग, हा एक दृश्य दिसणारा यंत्रभाग असतो ज्याला हार्डवेअर असं म्हणतात. तात्कालिकी पदार्थ विज्ञान प्रगतीम अनुसृत्य निर्मीयते, ती त्या काळातली भौतिकशास्त्रातली आणि इलेक्ट्रॉनिक्समधली जी प्रगती असेल त्या प्रगतीनुसार ते हार्डवेअर बनवलेलं असतं. म्हणजे आधी पहिला कॉम्प्युटर बनला तेव्हा तो खोली एवढा मोठा होता आणि आता तर लॅपटॉप आहेत छोटे, आता अगदी म्हणजे तळहातावर होतील एवढे सुद्धा छोटे लॅपटॉप्स आहेत. आपले मोबाईल हा देखील एक प्रकारचा लॅपटॉप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बरीचशी कामं होतात. तर तो हार्डवेअर, मग त्याच्यामध्ये CPU आहे, बाकी सगळं आहे. अपरच्च अदृश्य, हा दुसरा जो आहे तो अदृश्य आहे पण महत्त्वपूर्ण भाग हा, पण तो अतिशय महत्त्वपूर्ण भाग असतो. या उपकरणाच्या संचालनासाठी गणस्मरणिकायाम, गणस्मरणिका म्हणजे मेमरी, कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये असणारी गणप्रक्रियाणाम प्रणाली, गणप्रक्रिया प्रणाली म्हणजेच सॉफ्टवेअर. तुम्हाला माहिती आहे सॉफ्टवेअर अपलोड केलेले असतात आणि त्या सॉफ्टवेअरच्या आधारे त्या कॉम्प्युटरचं काय चालतं, काम चालतं. सॉफ्टवेअर हे अत्यंत महत्त्वाचे असे असतात. इथे 2 शब्द आपल्याला संस्कृत शब्द इंग्रजी शब्दांसाठी दिसतील. एक म्हणजे मेमरीसाठी वापरला गेलेला गणस्मरणिका हा शब्द आणि सॉफ्टवेअर या शब्दासाठी वापरला गेलेला गणप्रक्रिया प्रणाली हा शब्द. तामेव अनुसृत्य सर्वे यंत्रव्यवहारः प्रचलन्ति. आता ही जी प्रणाली असते सॉफ्टवेअरची, त्या प्रणालीला अनुसरून यंत्रव्यवहार हा प्रचलन्ति, कॉम्प्युटरचं काम हे सगळ्या त्या सॉफ्टवेअरला जोडून असतं. शास्त्रीय भाषा रचना उपयुज्य, शास्त्रीय भाषा रचनेचा उपयोग करून, उपयुज्य म्हणजे उपयोग करून, सुतर्का आधारेण
चांगल्या तर्का आधाराने रचलेल्या बीजांक रेखा गणित प्रक्रिया म्हणजेच प्रक्रियेला गणप्रणाली निर्माणे अतीव महत्त्वं बनते. आता गणप्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये कशाला महत्त्व आहे, तर शास्त्रीय भाषा रचनेचा उपयोग करून चांगल्या तर्कावर आधारित बीजांक रेखा गणित प्रक्रिया म्हणजे ज्याला अल्गोरिदम असं म्हणतात, त्या अल्गोरिदमला गणप्रणाली निर्माणामध्ये म्हणजे सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये अतिशय महत्त्व आहे. आता कॉम्प्युटरची डॉट डॅशची भाषा आहे बीजांक रेखा गणित. डॉट डॅशची भाषा आहे ना त्याची, ज्याला कॉम्प्युटर लँग्वेज म्हणतात. त्याला इथे काय म्हटलं आहे, त्यालाच अल्गोरिदम असं म्हणतात. आणि त्या अल्गोरिदमला एक शब्द इथे इंट्रोड्यूस केला आहे त्यांनी, बीजांक रेखा गणित प्रक्रिया. अल्गोरिदम इति संगणकशास्त्रे, अल्गोरिदम हा जो संगणकशास्त्रातला शब्द आहे, अस्य शब्दस्य कृते, या शब्दासाठी नैके पारंपरिकः गणित संस्कृत शब्दाः. अल्गोरिदम या संगणकशास्त्रातल्या शब्दासाठी संस्कृत भाषेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर म्हणजे बरेचसे आपण म्हणू शकू पारंपरिक असे संस्कृत शब्द आहे. आणि त्याचा एक श्लोक त्यांनी दिलेला आहे, रीती पद्धती पाटी प्रक्रिया गणित विधी मार्गो विधानम सोपानः सरणी सूत्रमेवच. हे जे 11 शब्द आहेत हे या अल्गोरिदमचे समानार्थी शब्द आहेत. कुठले कुठले, रीती, पद्धती, पाटी, प्रक्रिया, गणित, विधी, मार्ग, विधान, सोपान, सरणी आणि सूत्र. एवं गणप्रणाली विषये, अशा प्रकारे गणप्रणाली विषयात संस्कृत साहित्ये मौलिक्याः रचनाः परंपराया विलसन्ति. संस्कृत साहित्यात परंपरेने पुष्कळ रचना गणप्रणालीविषयी म्हणजे सॉफ्टवेअरविषयी उपलब्ध आहे. परम उचितानां निमित्तानां अभावेन, पण आत्तापर्यंत उचित कारण काही असं नव्हतं म्हणून या साहित्य रचना ज्या होत्या त्या उपेक्षितः. या साहित्य रचना आजपर्यंत कशात राहिलेल्या आहेत, उपेक्षित राहिलेल्या आहेत. उचितानां निमित्तानां, काही असं महत्त्वपूर्ण कारण नव्हतं, उचित कारण नव्हतं. आणि मग त्याच्या अभावी या साहित्य रचना काय झालेल्या आहेत, उपेक्षित राहिलेल्या आहेत. नूनम उपनतम तन्निमित्तम इदानीम संगणक विज्ञान रूपेण. आता संगणक विज्ञानाच्या रूपाने निमित्ताने उपनतम नूनम या आता प्रकाशामध्ये येत आहेत.